Hello friends, welcome to Shri Academy of Science, Karad. In this lecture, we will discuss about the development of male gametophyte. Okay, development of male gametophyte. The technical term used for the development of male gametophyte is the microsporogenesis. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बघणार आहोत. म्हणजे मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट ही कशा पद्धतीने होणार आहे हे बघणार आहोत. आणि ह्या मेल डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटला टेक्निकल टर्म कुठला वापरला जातो तर मायक्रोस्पोरोजेनेसिस हा शब्द वापरला जाणार आहे. मीनिंग बघा, मायक्रो मीन्स मेल, स्पोरोजेनेसिस. ओके, सो मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय आलं? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट तयार होण्याच्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. मग व्हेनेवर द क्वेश्चन विल बी आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन, राईट अ नोट ऑन मायक्रोस्पोरोजेनेसिस और डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. द आन्सर इज सेम. ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल मायक्रोस्पोरोजेनेसिस किंवा मेल गॅमेटोफाइट वरती शॉर्ट नोट्स लिहायला सांगितलेली असेल किंवा तुम्हाला नोट्स लिहायला सांगितली असेल, त्यावेळेला काय असणार आहे तर तुम्हाला हे यायला पाहिजे. दोघांचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? सेम असणार आहे. मग बघा, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट म्हणजे काय आला? द फर्स्ट सेल ऑफ द मेल गॅमेटोफाइट इज द पोलन ग्रेन. बरोबर आहे. मेल गॅमेटोफाइटची पहिली सेल कुठली आली? पोलन ग्रेन आली. बरोबर आहे. मग पोलन ग्रेन मध्ये नंतर डेव्हलपमेंट कशी होत गेलेली आहे ही आपल्याला बघायची आहे. त्यामुळे बघा, द डेव्हलपमेंट मेल गॅमेटोफाइट डेव्हलप्स फ्रॉम, ओके, किंवा काय म्हणू शकता, द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज फ्रॉम युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएट हॅप्लॉइड पोलन ग्रेन. बरोबर आहे. मग मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशापासून तयार होणार आहे तर पोलन ग्रेन पासून तयार होणार आहे. पोलन ग्रेन कसं असणार आहे? युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, युनिन्यूक्लिएटेड म्हणजे ज्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे, हॅप्लॉइड पोलन ग्रेन. हॅप्लॉइड पोलन ग्रेन म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा सिंगल सेट असणार आहे, त्याला म्हणायचं हॅप्लॉइड पोलन ग्रेन. बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजेच इनिशियली ती स्टेज कुठली असणार आहे? पोलन ग्रेनची स्टेज असणार आहे. पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल ऑफ द मेल गॅमेटोफाइट. त्यामुळं पोलन ग्रेन मध्ये आपल्याला मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळणार आहे. मग त्यामुळं पहिलं स्टेटमेंट काय आलं? मेल गॅमेटोफाइट डेव्हलप्स फ्रॉम, कशापासून तयार होणार आहे? युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट अँड हॅप्लॉइड पोलन ग्रेन. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, युनिन्यूक्लिएटेड म्हणजे एकच न्यूक्लियसवाला, हॅप्लॉइड म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये एकच क्रोमोझोमचा सेट आहे त्याला हॅप्लॉइड असं म्हणायचं. त्या पोलन ग्रेन मध्ये ज्या ही मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज एंडोस्पोरी. व्हॉट इज मीन बाय एंडोस्पोरी? एंडो मीन्स इनसाइड, स्पोरी मीन्स स्पोर्स. म्हणजे डेव्हलपमेंट ही घडत असताना ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्येच घडणार आहे. जे काही डेव्हलपमेंट घडायची आहे ती ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्येच घडणार आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज एंडोस्पोरी, दॅट इज ऑकर्स विदिन पोलन ग्रेन. म्हणजेच पोलन ग्रेनच्या आतमध्ये घडणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, इट इन्व्हॉल्व्स टू मायटोटिक डिव्हिजन्स. या प्रोसेसमध्ये दोन मायटोटिक डिव्हिजन्स अवेलेबल आहेत. बरोबर आहे. म्हणजे दोन वेळा या ठिकाणी ज्या वेळेला मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट होणार आहे त्यावेळेला दोन वेळा मायटोसिस घडणार आहे. बरोबर आहे. अँड नेक्स्ट, इट इज कम्प्लिटेड इन टू स्टेजेस ऍट टू प्लेसेस. ही जी डेव्हलपमेंट आहे ती दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे आणि दोन वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणजे पहिला, द फर्स्ट स्टेज इज बिफोर पॉलिनेशन. बिफोर पॉलिनेशन म्हणजे काय तर पॉलिनेशन व्हायच्या आधी, म्हणजे पॉलिनेशन व्हायच्या आधी हा पोलन ग्रेन कुठं असणार आहे? नक्कीच अँथर मध्ये असणार आहे. बरोबर आहे. स्टॅमेनच्या अँथरच्या आतमध्ये हा पोलन ग्रेन असणार आहे. म्हणजेच काय म्हटलंय बघा, इट इज कम्प्लिटेड इन टू स्टेजेस ऍट टू प्लेसेस, दॅट इज ए बिफोर पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशन व्हायच्या आधी पोलन ग्रेन कुठं असणार आहे? इनसाइड पोलन सॅक और मायक्रोस्पोरेंजिया. पोलन सॅकच्या आतमध्ये किंवा मायक्रोस्पोरेंजियाच्या आतमध्ये पोलन ग्रेन असणार आहे. त्यावेळेला एकदा मायटोसिस होणार आहे आणि दुसऱ्यांदा मायटोसिस कधी होणार आहे बघा? आफ्टर पॉलिनेशन, दॅट इज ऑन स्टिग्मा. पॉलिनेशन झाल्यानंतर स्टिग्मावरती काय असणार आहे तर दुसऱ्यांदा काय होणार आहे
तर त्या ठिकाणी आपल्याला मायटोसिस झालेलं बघायला मिळणार. म्हणजे पहिलं मायटोसिस हे ज्या वेळेला पोलन ग्रेन अँथरच्या आतमध्ये असणार आहे, पॉलिनेशन व्हायच्या आधी, त्यावेळेला पहिलं मायटोसिस घडणार आहे. आणि दुसरं मायटोसिस कधी घडणार आहे, तर ज्या वेळेला पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन हा अँथर मधून रिसेप्टिव्ह स्टिग्मा पर्यंत जाईल आणि रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडल्यानंतर दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे. मग याच्यानंतर आपण ह्या प्रोसेस बघूयात की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेजेस ॲट 2 प्लेसेस. इन दॅट फर्स्ट वन इज दी बिफोर पॉलिनेशन. मग पॉलिनेशन व्हायच्या आधी कुठं असणार आहे, इनसाइड पोलन सॅक ऑर मायक्रोस्पोरॅन्जिया. हा पॉइंट आपण पहिल्यांदा बघणार आहोत. द फर्स्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज बिफोर पॉलिनेशन. पॉलिनेशन व्हायच्या आधी म्हणजे कुठं असणार आहे, पोलन ग्रेन इनसाइड पोलन सॅक और मायक्रोस्पोरॅन्जिया. पोलन सॅक म्हणजे तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी आपण अँथरचं सेक्शन घेतल्यानंतर हा जो पार्ट दिसणार आहे आपल्याला अँथरचा टीएस असणार आहे, याच्यामध्ये हे जे पोलन सॅक असणार आहे, या पोलन सॅकच्या आतमध्ये काय असणार आहे, पोलन ग्रेन असणार आहे. मग त्या पोलन ग्रेन मध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, मायटोसिस होणार आहे. ओके, म्हणून बघा बिफोर पॉलिनेशन, पॉलिनेशन व्हायच्या आधी पोलन ग्रेन कुठं असणार आहे, इनसाइड पोलन सॅक और मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जियाच्या आतमध्ये किंवा पोलन सॅकच्या आतमध्ये पोलन ग्रेन असताना पहिल्यांदा मायटोसिस होणार आहे. मग कसं मायटोसिस होणार आहे बघा, तर पोलन ग्रेन, राईट, ही पोलन ग्रेनची डायग्राम आहे. तुम्हाला माहित आहे एक्झाइन आहे. एक्झाइन हा थिक, रेजिस्टन्स, टफ आहे. बरोबर आहे. कशापासून तयार झालेला आहे, स्पोरोपोलिनिन पासून तयार झालेला आहे. आणि हा आउटर मोस्ट लेअर असल्यामुळं काय असणार आहे, इट प्रोटेक्ट्स फ्रॉम बायोलॉजिकल डिकम्पोजिशन्स. बायोलॉजिकल डिकम्पोजिशन्स पासून, फिजिकल किंवा बायोलॉजिकल डिकम्पोजिशन जे होतं त्याच्यापासून पोलन ग्रेनला हा एक्झाइन वाचवणार आहे. एक्झाइन वरती काही ठिकाणी इंटरप्टेड पार्ट असणार आहे किंवा काही ठिकाणी थिन पार्ट असणार आहे, त्याला आपण जर्मपोर असणार आहे, जर्मपोर असं म्हणणार आहे. आता तुम्हाला या डायग्राम मध्ये 3 जर्मपोर दिसत आहेत, त्यामुळं हा डायकॉटचा पोलन ग्रेन आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटाइन, थिन इंटाइन बघायला मिळणार आहे, न्यूक्लियस आहे, व्हॅक्युअल आहे आणि सायटोप्लाझम आहे. हा एक सिंपल पोलन ग्रेन आहे. बरोबर आहे. मग हा पोलन ग्रेन ज्या वेळेला या पोलन सॅकच्या आतमध्ये किंवा मायक्रोस्पोरॅन्जियाच्या आतमध्ये असणार आहे, त्यावेळेला पहिल्यांदा मायटोसिस होणार आहे. म्हणजे या न्यूक्लियसमध्ये मायटोसिस होणार आहे आणि मायटोसिस झाल्यानंतर या न्यूक्लियसच्या किंवा या पोलन ग्रेन मध्ये 2 सेल्स तयार होणार आहेत. द लार्जर सेल इज कॉल्ड एज द ट्यूब सेल अँड स्मॉलर सेल इज कॉल्ड एज द जनरेटिव्ह सेल्स. बरोबर आहे. ट्यूब सेल ही मोठी असणार आहे आणि जनरेटिव्ह सेल ही छोटी असणार आहे. बरोबर आहे. The larger cell is called as the tube cell and smaller cell is called as the generative cells. But tube cell has a small nucleus, right? Large cytoplasm, lots of reserve food materials and vacuoles are present. Tube cell ही जरी मोठी असली तरी न्यूक्लियस हा छोटा असणार आहे, मोठं सायटोप्लाझम असणार आहे, व्हॅक्युअल्स प्रेझेंट असणार आहेत आणि रिझर्व फूड मटेरियल हे भरपूर असणार आहे. बरोबर आहे. द स्मॉलर सेल इज कॉल्ड एज द जनरेटिव्ह सेल, हॅज अ लार्ज न्यूक्लियस. बरोबर आहे. जनरेटिव्ह सेल जे आहे त्याचं न्यूक्लियस मोठा असणार आहे, डेन्स सायटोप्लाझम, सायटोप्लाझम डेन्स असणार आहे, तुडून भरलेला असणार आहे, व्हॅक्युअल्स अँड रिझर्व फूड मटेरियल आर ऍब्सेंट. ओके, समजलं जनरेटिव्ह सेल्स आणि ट्यूब सेल्स. आणि मग जनरेटिव्ह सेल्स आणि ट्यूब सेल्स ह्या 2 सेल्ड स्टेज असल्यानंतर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी अँथर्सचं डेहिसन्स होणार आहे. म्हणजे ही स्टेज झाल्यानंतर पहिल्यांदा मायटोसिस झाल्यानंतर ज्या वेळेला पोलन ग्रेन मध्ये 2 सेल्ड स्टेज असेल त्यावेळेला अँथर्सचं डेहिसन्स होणार आहे, अँथर मॅच्युअर होणार आहे. अँथर्सचं डेहिसन्स होऊन पोलन ग्रेन हे बाहेर पडणार आहेत आणि पोलन ग्रेन बाहेर पडल्यानंतर पॉलिनेशन होऊन मग दुसऱ्यांदा मायटोसिस असणार आहे. दुसऱ्यांदा मायटोसिस कधी होणार आहे, ज्या वेळेला पोलन ग्रेन रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती असेल त्यावेळेला. बरोबर आहे. मग बघा, बिफोर पॉलिनेशन दॅट इज इनसाइड पोलन सॅक और मायक्रोस्पोरॅन्जिया. पॉलिनेशन व्हायच्या आधी किंवा ज्या वेळेला पोलन ग्रेन पोलन सॅक मध्ये असेल किंवा मायक्रोस्पोरॅन्जिया मध्ये असेल त्यावेळेला पहिल्यांदा मायटोसिस होणार आहे. मग काय आहे, मी जेवढं एक्सप्लेन केलेलं आहे तेच आहे. द युनिसेल्युलर पोलन ग्रेन अंडरगोज मायटोसिस टू फॉर्म 2 अनइक्वल सेल्स.
बरोबर आहे. हा जो युनिसेल्युलर पोलन ग्रेन आहे त्याच्यामध्ये मायटोसिस होणार आहे आणि 2 अनइक्वल सेल्स तयार होणार आहेत. एक 2 अनइक्वल सेल्स म्हणजे एक मोठी सेल्स आणि एक छोटी सेल्स तयार होणार आहे. बघा, द स्मॉलर सेल इज कॉल्ड जनरेटिव्ह सेल, म्हणजे ही वाली जनरेटिव्ह सेल आहे. काय म्हटलं बघा, द स्मॉलर सेल इज कॉल्ड जनरेटिव्ह सेल अँड द लार्जर सेल इज कॉल्ड ट्यूब सेल ऑर व्हेजिटेटिव्ह सेल. या ठिकाणी जी छोटी सेल दिसते ती जनरेटिव्ह सेल आहे आणि जी मोठी सेल दिसते ती ट्यूब सेल आहे. म्हणून म्हटलं द स्मॉलर सेल इज कॉल्ड जनरेटिव्ह सेल अँड लार्जर सेल इज कॉल्ड ट्यूब सेल ऑर व्हेजिटेटिव्ह सेल. ट्यूब सेलला व्हेजिटेटिव्ह सेल असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर काय होणार आहे बघा, आता जनरेटिव्ह सेल्स कशी आहे आणि ट्यूब सेल्स कशी आहे ते दिलेलं आहे. द जनरेटिव्ह सेल्स हॅज लार्ज न्यूक्लियस. सेल छोटी आहे, न्यूक्लियस मोठा आहे. So the generative cells has large nucleus, thin cytoplasm and it lacks means absent. It lacks reserve food and vacuoles. म्हणजे जनरेटिव्ह सेल्स ही छोटी असणार आहे पण न्यूक्लियस मोठा आहे, थिन सायटोप्लाझम आहे आणि रिझर्व फूड मटेरियल्स आणि व्हॅक्युल्स हे ऍबसेंट आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं द व्हेजिटेटिव्ह सेल हॅज लार्ज व्हॅक्युअल सायटोप्लाझम अँड रिझर्व फूड. व्हेजिटेटिव्ह सेल्स जर बघितली तुम्ही तर न्यूक्लियस इज स्मॉल. Okay, nucleus is small, cell, cytoplasm, vacuoles and reserve food materials are large. हे कसे असणार आहेत? लार्ज असणार आहेत. अशा पद्धतीनं ज्या वेळेला पोलन ग्रेन पोलन सॅक मध्ये असेल त्यावेळेला पहिल्यांदा मायटोसिस होणार आहे. म्हणजे ए डायग्रॅम आणि बी डायग्रॅम ह्याचं एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे ते कधी आहे? बिफोर पॉलिनेशन. पॉलिनेशन घडाईच्या आधीची ह्या 2 स्टेजेस आहेत. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड स्टेज आफ्टर पॉलिनेशन. आफ्टर पॉलिनेशन मध्ये पोलन ग्रेन कुठं असणार आहे? पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन नक्कीच कशावरती असणार आहे? स्टिग्मावरती असणार आहे. सो सेकंड स्टेज ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज आफ्टर पॉलिनेशन, दॅट इज ऑन स्टिग्मा. The second stage of development of male gametophyte is after pollination. The first stage is the before pollination and second stage is the after pollination. Right? After pollination झाल्यानंतर पोलन ग्रेन कुठं असणार आहे? रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडल्यानंतर काय होणार आहे बघा. तर ज्या वेळेला हा पोलन ग्रेन पॉलिनेशन होईल, पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू रिसेप्टिव्ह स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन झाल्यानंतर हा जो 2 सेल्ड पोलन ग्रेन्स असणार आहे तो कुठल्या तरी एजन्सीच्या थ्रू तो रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे आणि रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे. ओके, म्हणून काय म्हटलंय? आफ्टर पॉलिनेशन. पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन तो कुठं असणार आहे? 2 सेल्ड पोलन ग्रेन कुठं असणार आहे? ऑन स्टिग्मा. स्टिग्मावरती पडल्यानंतर काय होणार आहे बघा. दीज पोलन ग्रेन when landing on stigma, then this pollen grain absorbs sugary substance present on the stigma. ज्या वेळेला हा पोलन ग्रेन स्टिग्मावर रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती लँड झाल्यानंतर हा जो पोलन ग्रेन आहे तो रिसेप्टिव्ह स्टिग्मा मधला जो शुगरी सबस्टन्स असणार आहे तो ऍब्सॉर्ब करणार आहे आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होणार आहे? तर जेवढा जास्त तो शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करेल तेवढं इंटाइन वरती प्रेशर क्रिएट होणार आहे. तेवढं काय होणार आहे? इंटाइन वरती प्रेशर क्रिएट होणार आहे आणि इंटाइन वरती प्रेशर क्रिएट झाल्यामुळं काय होणार आहे? एक्झाम तर हार्ड आहे. इंटाइन वरती प्रेशर क्रिएट झाल्यामुळं इंटाइन 3 जर्मपोर आहेत, त्या 3 जर्मपोर पैकी कुठल्या तरी एका जर्मपोर मधून तो बाहेर येणार आहे. बरोबर आहे. आणि इंटाइन बाहेर आल्यामुळं काय होणार आहे? तर त्या आतमधला पोलन ग्रेनच्या आतमधला सगळा सायटोप्लाझम हा इंटाइन बरोबर काय होईल? पोलन ट्यूब मध्ये उतरणार आहे. पोलन ट्यूब मध्ये कोण कोण उतरणार आहे? तर पहिल्यांदा ट्यूब न्यूक्लिय उतरणार आहे. ट्यूब न्यूक्लियच्या पाठोपाठ कोण येणार आहे? जनरेटिव्ह सेल्स येणार आहे. ओके, आणि जनरेटिव्ह सेल्स ट्यूब न्यूक्लिय सुरुवातीला ट्यूब न्यूक्लिय उतरणार आहे सायटोप्लाझम बरोबर. इंटाइन ज्या वेळेला जर्मपोर मधून बाहेर येईल त्यावेळेला पहिल्यांदा सायटोप्लाझम बरोबर ट्यूब न्यूक्लिय येईल. ट्यूब न्यूक्लियला फॉलो कोण करणार आहे? जनरेटिव्ह सेल्स करणार आहे. आणि हे सगळं खाली आल्यानंतर काय असणार आहे? तर या ठिकाणी जिथं जर्मपोर आहे त्या ठिकाणी कॅलोसचं डिपॉझिशन होणार आहे. त्याला म्हटलं जातं कॅलोस प्लग, जेणेकरून आतमधला सायटोप्लाझम जो पोलन ट्यूब मध्ये उतरलेला आहे
तो रिव्हर्स पुन्हा या पोलन ग्रेन मध्ये येऊ नये याच्यासाठी या ठिकाणी कॅलोस प्लग म्हणजे कॅलोसचं डिपॉझिशन केलं जातं, त्याला कॅलोस प्लग असं म्हटलं जातं. ओके, त्यामुळं एकदा उतरलेला पोलन ट्यूब मधला जेवढा सगळा सायटोप्लाझम आहे तो त्याच ठिकाणी राहणार आहे. ओके, नंतर काय होणार आहे तर दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे. या ठिकाणी मग हे सगळे शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब झाल्यामुळे इंटाइन बाहेर आल्यामुळे पोलन ट्यूब जर्मिनेशनला सुरुवात होणार आहे. आणि पोलन ट्यूब जर्मिनेशनला सुरुवात झाल्यानंतर सायमल्टेनियसली दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे. आणि दुसऱ्यांदा मायटोसिस झाल्यानंतर ही जी जनरेटिव्ह सेल्स आहे त्याच्यामध्ये मायटोसिस झाल्यानंतर या जनरेटिव्ह सेल्स पासून 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर फॉर्म. जे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत ते तयार होतात. बरोबर आहे. आणि ही जी पोलन ट्यूब आहे त्या पोलन ट्यूब मध्ये सायटोप्लाझम, ट्यूब न्यूक्लियाय आणि या ट्यूब न्यूक्लियाला हे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स फॉलो करतात. हा ट्यूब न्यूक्लियाय ओव्ह्यूल पर्यंत जातो आणि ओव्ह्यूल पर्यंत गेल्यानंतर हा डिजनरेट होतो आणि हे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत ते पोलन ट्यूबची टिप ब्रस्ट झाल्यामुळं हे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स ओव्ह्यूलच्या आतमध्ये एंट्री करतात डबल फर्टिलायझेशनसाठी. 2 मेल गॅमेट्स आहेत त्यामुळे या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन होतं. अँड द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट. नीट मध्ये पडलेला प्रश्न आहे मित्रांनो. ओके, सो दिस डबल फर्टिलायझेशन इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट. व्हाय? बिकॉज हिअर 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर प्रेझेंट. बरोबर आहे. मग ज्या वेळेला पोलन ग्रेनला तयार झालेली पोलन ट्यूब मध्ये असलेला हा ट्यूब न्यूक्लियाय आणि ट्यूब न्यूक्लियाला फॉलो करणारे 2 मेल गॅमेट्स या एकत्रित स्ट्रक्चर्सला मेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. तुम्हाला जर प्रश्न पडला स्केच अँड लेबल मेल गॅमेटोफाइट, तुम्ही याची डायग्राम काढली उत्तर चुकलं, तुम्ही याची डायग्राम काढली उत्तर चुकलं, याची डायग्राम काढली हाफ मार्क मिळतील, याची डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला मेल गॅमेटोफाइटची डायग्राम विचारतील परीक्षेमध्ये त्यावेळेला तुम्हाला ही डायग्राम पूर्ण काढता यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला पोलन ग्रेनची डायग्राम विचारतील त्यावेळेला ही डायग्राम यायला पाहिजे. मुलं कन्फ्युजन करून बसतात पोलन ग्रेनची डायग्राम आणि मेल गॅमेटोफाइटची डायग्राम. पोलन ग्रेनची डायग्राम काढलं विचारल्यानंतर मेल गॅमेटोफाइटची काढतात आणि मेल गॅमेटोफाइटची विचारल्यानंतर पोलन ग्रेनची काढतात. ज्या वेळेला तुम्हाला पोलन ग्रेनची विचारतील त्यावेळेला ही डायग्राम काढायची आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेला तुम्हाला मेल गॅमेटोफाइटची डायग्राम विचारतील त्यावेळेला ही काढता यायला पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं हे ए आणि बी स्टेज म्हणजे ह्या 2 स्टेज कधी असणार आहेत? ह्या 2 स्टेज बिफोर पॉलिनेशन व्हायच्या आधी या 2 स्टेज असणार आहेत. म्हणजे पोलन ग्रेन आणि दुसरी स्टेज 2 सेल्ड पोलन ग्रेन. या दोन्ही स्टेज कधी असणार आहेत तर पॉलिनेशन व्हायच्या आधी म्हणजे बिफोर पॉलिनेशन व्हायच्या आधी या 2 स्टेज. आणि या 2 स्टेज कधी आहेत? आफ्टर पॉलिनेशन झाल्यानंतर. म्हणून काय म्हटलं बघा, द स्टिग्मा secretes sugary substance in which pollen grain absorb and germinate to form pollen tube. हा जो पोलन ग्रेन आहे तो स्टिग्मावरचा शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करणार आहे आणि पोलन ट्यूब तयार करणार आहे. द ट्यूब न्यूक्लिय मायग्रेट्स टू अ टिप ऑफ पोलन ट्यूब अँड जनरेटिव्ह न्यूक्लियस फॉलो बिहाइंड. हा जो ट्यूब न्यूक्लिय आहे आतमधला हा पोलन ट्यूब असल्यानंतर तो पोलन ट्यूबच्या टिपकडे येणार आहे आणि या ट्यूब न्यूक्लियला कोण फॉलो करणार आहे? जनरेटिव्ह सेल्स फॉलो करणार आहे. आणि ती प्रोसेस कशी करणार आहे बघा. पोलन ट्यूब ग्रोज टुवर्ड्स स्टाईल, पोलन ट्यूब ग्रो थ्रू स्टाईल टुवर्ड्स ओव्ह्यूल. पोलन ट्यूब ही वाढत राहणार आहे कुठपर्यंत? ओव्ह्यूल पर्यंत. कशातून? स्टाईल मधून. लक्षात ठेवायचं पोलन ट्यूबची लेंथ ही केवढी असणार आहे तर जेवढी स्टाईलची लेंथ असणार आहे तेवढी पोलन ट्यूबची लेंथ असणार आहे. जेवढी स्टाईल छोटी तेवढं पोलन ट्यूब छोटी, जेवढा स्टाईल लॉंग तेवढा पोलन ट्यूब लॉंग असणार आहे. ओके, सो पोलन ट्यूब ग्रोज थ्रू स्टाईल टुवर्ड्स ओव्ह्यूल. मीनवाइल जनरेटिव्ह सेल्स डिवाइड्स बाय मायटोसिस अँड प्रोड्यूस 2 मेल गॅमेट्स. हा जो ट्यूब न्यूक्लिय आहे तो ट्यूब दुसऱ्या या पोलन ट्यूबच्या टिपला येणार आहे. ट्यूब न्यूक्लियाला इमिडिएट जनरेटिव्ह सेल्स फॉलो करणार आहे आणि ही ट्यूब ओव्ह्यूल कडे वाढत जात असताना दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे आणि या जनरेटिव्ह सेल्सचं मायटोसिस झाल्यानंतर एका सेल्सच्या 2 सेल्स तयार होणार आहेत ज्याला आपण मेल गॅमेट्स असं म्हणणार आहे. मग मेल गॅमेट्स आर हॅप्लॉइड अँड नॉन मोटाईल. हे मेल गॅमेट्स हॅप्लॉइड आहेत म्हणजे एक सेट
क्रोमोझोमचा आहे आणि नॉन मोटाईल म्हणजे मोटाईल नाहीत. मग मेल गॅमेट्स हे नॉन मोटाईल आहेत, त्यामुळे ते पोलन ट्यूबच्या मदतीनं ओव्हिल पर्यंत पोहोचवली जातात. म्हणून या प्रोसेसला सायफॅनोगॅमी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सायफॅनोगॅमी. ओके, सो द प्रोसेस इज सायफॅनोगॅमी. सायफॅनो मीन्स ट्यूब, गॅमी मीन्स फ्युजन. ओके, नेक्स्ट द पोलन ट्यूब अलॉंग विथ ट्यूब न्यूक्लियस, टू मेल गॅमेट्स अँड सायटोप्लाझम रिप्रेझेंट्स मेल गॅमेटोफाइट. पोलन ट्यूबच्या बरोबर ट्यूब न्यूक्लिया आणि मेल गॅमेट्स या एकत्रित स्ट्रक्चर्सला काय म्हटलं जातं? मेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. जर ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला सांगायचं झालं, शॉर्ट मध्ये सांगायचं झालं मित्रांनो, तर शॉर्ट मध्ये कसं सांगायचंय बघा. काय बघा, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट, पोलन ग्रेन ही मेल गॅमेटोफाइटची काय इनिशियल स्टेज आहे, सुरुवातीची स्टेज आहे किंवा सुरुवातीची सेल आहे असं म्हणू शकतो. बरोबर आहे. हा पोलन ग्रेन कशामध्ये तयार होणार आहे? तर अँथरच्या पोलन सॅक मध्ये तयार होणार आहे. बरोबर आहे. आणि अँथरच्या पोलन सॅक मध्ये असताना हा पोलन ग्रेन या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळणार आहे. हा कसा आहे? युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 वेळा मायटोसिस झालेलं बघायला मिळतं. बरोबर आहे. 2 वेळा मायटोसिस होणार आहे. आणि ही जी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटची प्रोसेस आहे ती एंडोस्पोरी आहे. एंडोस्पोरी म्हणजे इनसाइड द सेल, इनसाइड द विदिन सेल, सेलच्या आतमध्ये घडणारी आहे. आणि 2 वेळा मायटोसिस घडतं. 2 वेळा मायटोसिस कधी घडतं? पहिलं मायटोसिस कधी आहे? बिफोर पॉलिनेशन, पॉलिनेशन व्हायच्या आधी. बरोबर आहे. मग पॉलिनेशन व्हायच्या आधी पोलन ग्रेन कुठं असणार आहे? तर त्या अँथरच्या पोलन सॅक मध्ये असणार आहे. अँथरच्या पोलन सॅक मध्ये असल्यानंतर काय होणार आहे बघा मित्रांनो, तर ही झाली एक्झाइन, जर्म पोर, न्यूक्लियस, इंटाइन, व्हॅक्यूल. राईट. हा झाला पोलन ग्रेन. मग पोलन ग्रेन असा असणार आहे, ज्या वेळेला हा पोलन ग्रेन अँथरच्या पोलन सॅक मध्ये असेल त्यावेळेला पहिल्यांदा मायटोसिस होतं आणि या न्यूक्लियसमध्ये, या न्यूक्लियसचे आपल्याला 2 सेल्स तयार झालेले बघायला मिळतात. या न्यूक्लियसचे आपल्याला 2 सेल्स तयार झालेले बघायला मिळणार आहेत. मग कसं बघायला मिळणार आहे बघा, तर द स्मॉलर सेल इज कॉल्ड एज द जनरेटिव्ह सेल अँड लार्जर सेल इज कॉल्ड एज द ट्यूब सेल. राईट. स्मॉलर सेल इज कॉल्ड एज द जनरेटिव्ह सेल अँड लार्जर सेल इज कॉल्ड एज द ट्यूब सेल. हा जो जनरेटिव्ह सेल्स आहे तो लहान असला तरी त्याच्यामधला न्यूक्लियस मोठा आहे, त्याच्यामध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल अजिबात नाहीत, ऍबसेंट आहे, आणि व्हॅक्युअल ऍबसेंट आहे. इथं मात्र तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर ट्यूब सेल किंवा व्हेजिटेटिव्ह सेल ही लार्ज असणार आहे, पण त्याच्यामधला न्यूक्लियस लहान असणार आहे, व्हॅक्युअल्स प्रेझेंट असणार आहेत आणि रिझर्व्ह फूड मटेरियल प्रेझेंट असणार आहे. हे झालं पहिल्यांदा मायटोसिसमध्ये. पहिल्या मायटोसिसमध्ये न्यूक्लियस पासून त्या पोलन ग्रेन मध्ये मायटोसिस झाल्यानंतर 2 सेल्स तयार होतात, अनइक्वल सेल्स तयार होतात. स्मॉलर सेल इज कॉल्ड एज द जनरेटिव्ह अँड लार्जर सेल इज कॉल्ड एज द ट्यूब सेल ऑर व्हेजिटेटिव्ह सेल. हा जो पोलन ग्रेन आहे तो पॉलिनेशन झाल्यानंतर, हा पोलन ग्रेन पॉलिनेशन झाल्यानंतर रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडणार आहे आणि रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती पडल्यानंतर तो शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करणार आहे आणि शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब केल्यामुळं या इंटाइन वरती प्रेशर पडणार आहे ना, भरपूर यानं शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब केल्यामुळे इंटाइन वरती प्रेशर येणार आहे आणि इंटाइन वरती प्रेशर पडल्यामुळं जो इंटाइन आहे तो कुठल्या तरी एका जर्मपोर मधून बाहेर येणार आहे. बरोबर आहे. बाहेर आल्यानंतर हा जो ट्यूब सेल किंवा व्हेजिटेटिव्ह सेल आहे तो लगेच त्या पोलन ट्यूबच्या टिपला मायग्रेट होणार आहे. बरोबर आहे. हा इथून इकडे असा मायग्रेट झाला. राईट. मग हा इथून इकडे मायग्रेट झाल्यानंतर इमिडिएट काय होणार आहे, तर जनरेटिव्ह सेल्स जो आहे तो लगेच त्याला फॉलो करणार आहे. बरोबर आहे. आणि सगळं सायटोप्लाझम हे या पोलन ट्यूब मध्ये उतरणार आहे. पोलन ट्यूब म्हणजेच काय, तर जो आतमधला इंटाइन आहे तो एका जर्मपोर मधून बाहेर आलेला आहे. बरोबर आहे. आता एवढं झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मायटोसिस होतं. कधी, तर हे सगळं जे आतमधलं काय असणार आहे सायटोप्लाझम तो या पोलन ट्यूब मध्ये उतरणार आहे. पोलन ट्यूब मध्ये उतरल्यानंतर दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे. दुसऱ्यांदा मायटोसिस मध्ये कुठल्या स्टेजमध्ये आपण, आफ्टर पॉलिनेशन, पॉलिनेशन झाल्यानंतर रिसेप्टिव्ह स्टिग्मावरती असताना दुसऱ्यांदा मायटोसिस होणार आहे आणि या जनरेटिव्ह सेल्सचं मायटोसिस झाल्यानंतर 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होणार आहेत.
सायमल्टेनियसली काय होईल बाळांनो, तर ही पोलन ट्यूब खाली वाढत जाणार आहे. कुठपर्यंत वाढत जाणार आहे ती? ओव्ह्यूल पर्यंत वाढत जाणार आहे. त्याच्याबरोबर कोण जाणार आहे पुढे? ट्यूब न्यूक्लियाय. आणि जनरेटिव्ह सेल्स, पोलन ट्यूब वाढत असताना सायमल्टेनियसली जनरेटिव्ह सेल्समध्ये मायटोसिस होणार आहे. आणि त्या जनरेटिव्ह सेल्समध्ये मायटोसिस झाल्यानंतर त्याच्यापासून 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होणार आहेत. बरोबर आहे. आणि 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार झाल्यामुळं हे 2 मेल गॅमेट्स ट्यूब न्यूक्लियाय, पोलन ट्यूब आणि त्याच्यामध्ये असलेला हा जो सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम, या स्ट्रक्चर्सला एकत्रितपणे मेल गॅमेटोफाइट असं म्हटलं, मेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. ओके. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या लेक्चरमध्ये मी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मध्ये सुरुवातीला पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण लगेच काय बघितलेलं आहे तर त्याचा रिव्हिजन बघितलेलं आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.